मिरज महापालिका विभागीय कार्यालय परिसर बनला दारुड्यांचा अड्डा। कार्यालय परिसरात दारूंच्या बाटल्यांचा खच। मिरज महापालिका विभागीय कार्यालयात शनिवारी सकाळी मोकळ्या दारूच्या बाटल्यांचा खच आढळून आला। यावेळी शिवसेनेचे पदाधिकारी चंद्रकांत मैगुरे, प्रकाश अहिर, जब्बार मुजावर यांनी महापालिका सहाय्यक आयुक्त अनीस मुल्ला यांना धारेवर धरले। मिरजेतील महापालिका विभागीय कार्यालय हे दारुड्यांचा ओपन बार झाला आहे। रात्रीच्या सुमारास या ठिकाणी दारू पिण्यासाठी मोठ्या संख्येने नागरिक असतात। महापालिकेकडे रात्रीचे सुरक्षा रक्षक नसल्यामुळे या ठिकाणी परिसर हा दारूचा ओपन अड्डा बनला आहे। परिसरात मोठ्या प्रमाणावर मोकळ्या दारूच्या बाटल्या, प्लास्टिक, ग्लास पडल्यामुळे महापालिका परिसर अस्वच्छ झाला होता। महापालिका मिरज विभागाला सक्षम अधिकारी नसल्यामुळे मिरजेत महापालिका विभागीय कार्यालय दुर्लक्षित झालं आहे। शिवसेनेचे उपशहरप्रमुख प्रकाश यांनी एक महानगरपालिकेत फेरी मारली असता महानगरपालिकेमध्ये आज रोजी ओपन बार चालू केलेला आहे। कारण महानगरपालिका एवढी स्वच्छता केली तेवढी स्वच्छता केली म्हणते, परंतु त्यांच्याच महापालिकेमध्ये ओपन बार चालू आहे। म्हणजे काय, याचा काय अर्थ आहे? उपायुक्त साहेबांना आम्ही अनीस मुल्लाला आणून दाखवलं तर अनीस मुल्ला म्हणतात इथल्या एसआयला फोन केलेला आहे, स्वच्छता करायला सांगितलेलं आहे। मग ह्याच्या अगोदर दररोज लोक पिण्यासाठी हे ओपन बार चालू केलेलं आहे का महानगरपालिकेमध्ये? येणाऱ्या जर काळामध्ये इथली जर स्वच्छता जर नाही झाली तर महानगरपालिकेवर शिवसेनेच्या वतीनं मोठं आंदोलन केलं जाईल। आता इथं जेवढ्या बाटल्या पडल्यात, एक पोतोभर बाटल्या पडलेल्या आहेत, त्या सगळ्या आमच्या कार्यकर्त्यांनी आम्ही सगळ्यांनी मिळून ते गोळा केलेले आहे आणि ते इथल्या उपायुक्त साहेबांना दाखवलेलं आहे। तर ह्याचं त्वरित त्यांनी जर कारवाई त्यांच्यावर जर नाही केली तर येणाऱ्या काळामध्ये शिवसेनेच्या स्टाईलनं त्यांना उत्तर दिलं जाईल।